नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चॅनलचं नाव जरी क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असलं तरी हिंदीवरती आपण सध्या व्हिडिओ बनवतोय. गद्य आकलन आणि प्रश्न निर्मिती. मित्रांनो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण इथे 4 मार्क हातातले आहेत. 4 पैकी 4 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी पडू शकतात. हे 4 पैकी 4 मार्क कसे मिळवायचे आणि गद्य आकलनावरचे प्रश्न जे आहेत ते नेमके कसे तयार करायचे यावरती डिटेल्समध्ये आपण चर्चा करू. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघूयात 10वी लोक भारती गद्य आकलन प्रश्न निर्मिती हातातले 4 मार्क कसे मिळवायचे ते बघूयात. तर बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी गद्य आकलन जो आहे त्यावरती आधारित एक हा जो प्रश्न आहे गद्य आकलन, यहाँ क्या दिया है, निम्नलिखित गद्यांश जो है उसे हमें पढ़ना है और उसे पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में होंगे. तर मित्रांनो, इथं आपल्याला 4 प्रश्न तयार करायचे. 4 प्रश्न जे आहे ते 4 मार्कांना असणार आहे मित्रांनो. 4 प्रश्न किती मार्कांना असणार? 4 मार्कांना. त्याच्यामुळे आता इथं आपल्याला आहे ना आउट ऑफ मार्क मिळू शकतात. असा कुठलाच विद्यार्थी नाही की ज्याला पैकीच्या पैकी मार्क नाही मिळणार. इथं सगळ्यांना पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळणार आहे मित्रांनो. बघा, तर आता कशा प्रकारे आपण करायचं, प्रत्यक्षात एक आपण सुरुवातीला जो पॅसेज जो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो पॅसेज जो आहे तो नीट आपण व्यवस्थित वाचून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग यावर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपण लिहूयात. ओके, बघा, पहिली गोष्ट, हा पॅसेज जो आहे तो नीट आपल्याला वाचायचा आहे. व्यवस्थित आपण ह्याला वाचून घेऊयात. ओके, बघा, पुस्तक का मानव जीवन में बहुत महत्व है. मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञात को विस्मृति से बचाने के लिए किया था. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, उतारा वाचत असताना जे काही इम्पॉर्टंट वाक्य तुम्हाला वाटतील त्याच्या खाली सरळ लाईन मारा. बघा, मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञात को विस्मृति से बचाने के लिए किया था. बघा, या ठिकाणी वाचता वाचताच तुम्हाला काही गोष्टी जाणवतील किंवा काही प्रश्न तुम्हाला सापडतील. काय दिसतंय? मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञान को विस्मृति से बचाने के लिए किया था. तो देखिए, तर मग याच्यामधून तुम्हाला एक प्रश्न लगेच मिळतोय की मानवाने पुस्तकाची निर्मिती का केली. मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ किस कार्य के लिए किया, अशा प्रकारे एक प्रश्न येऊ शकतो, किंवा किस काम के लिए किया. बघा, विकास के आदिकाल भे पत्ते ताड़पत्र, आदिकाल में पाहिजे तर भे झालाय तो पुढचा आदिकाल में पाहिजे. विकास के आदिकाल में पत्ते, ताड़पत्र, ताम्रपत्र आदि का साधन इस ज्ञान संग्रह के सहायक रहे. ऐसे पुस्तक का इतिहास स्वयं बनता है. ओके, पुस्तक का इतिहास कैसे बनता है, किस तरह से बनता है, तो यहाँ भी एक सवाल आपको मिल सकता है. पुस्तकें मानव को अपना अनुभव विस्तृत करने में सहायक होती है. पुस्तक मानव की सहायता किस तरह से करते हैं, असा एक प्रश्न इथं तयार हो सकतो. साथ ही उन्होंने अपने पूर्वजों के सभी प्रकार के कृत्यों को जीवित रखने की जिम्मेदारी भी संभाली हुई है. बघा, पुस्तक ने क्या जिम्मेदारी संभाली हुई है, पुस्तक की जिम्मेदारी क्या है, असा एक प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. आज के युग में प्राचीन वीरों, धार्मिक महात्माओं, ऋषियों, नाटककारों, कवियों आदि का पता हम इन्हीं पुस्तकों के सहारे पाते हैं. ओके, पुस्तकें ही अंतर्राष्ट्रीय विचार क्षेत्र में विभिन्न देशों के दृष्टिकोणों को एक आधार पर सोचने के लिए ब्यात करती है. ओके, देखिए, यहाँ अगर कुछ सवाल बनाने हैं, खाली हमें प्रश्न बनाने हैं, फक्त प्रश्न बनवायचे. किती प्रश्न बनवायचे? 4 प्रश्न बनवायचे. बघा, या ठिकाणी बघा, इथे एक, मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञान को विस्मृति से बचाने के लिए किया था. मग इथं तुम्ही लिहू शकता, मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ किस लिए किया, किस कार्य के लिए किया. तो इथे एक प्रश्न, मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ किस कार्य के लिए किया, किस कार्य के लिए किया, कार्य के लिए किया. तर हा एक प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो, ज्याचं उत्तर काय असेल, मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञान को विस्मृति से बचाने के लिए किया. ओके, विकास के आदिकाल में पत्ते, ताड़पत्र, ताम्रपत्र आदि साधन इस ज्ञान संग्रह के सहायक करते थे. शुरुआत में पुस्तक
पुस्तक ठीक है ऐसा पुस्तक का इतिहास स्वयं बनता है। पुस्तकें मानव को अपना अनुभव विस्तृत करने में सहायक होती है। पुस्तक मानव को किस तरह सहायक होती है, अशा प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो। त्याच्यानंतर पुढे बघा काय दिलंय, साथ ही उन्होंने अपने पूर्वजों के सभी प्रकार के कृत्य को जीवित रखने की जिम्मेदारी संभाली है। किंवा असंही होऊ शकतो की पुस्तक की क्या जिम्मेदारी थी। ओके, आज के युग में प्राचीन वीरों, धार्मिक महात्माओं, ऋषियों, नाटककारों, कवियों आदि का पता हम इन्हीं पुस्तकों के सहारे पाते हैं। तो इथं तुम्ही लिहू शकता कि आज के युग में हम पुस्तकों के सहारे किसका पता लगाते हैं। ओके, किसका पता हमें लगता है या फिर किसका पता हमें मिलता है। आज के युग में पुस्तक के सहारों में हम किसे पाते हैं बाबा के पुस्तक के सहारे में हमें किसका पता, पुस्तकों के सहारे किसका पता चलता है। आज के युग में पुस्तक के सहारे हमें किन चीज़ों का पता चलता है या फिर किन लोगों का पता चलता है या फिर किसका पता चलता है। पुस्तकें ही अंतर्राष्ट्रीय विचार क्षेत्र में विभिन्न देशों के दृष्टिकोणों को एक आधार पर सोचने के लिए बयान करती है। तो अंतर्राष्ट्रीय विचार क्षेत्रों में देखिए, अंतर्राष्ट्रीय विचार क्षेत्रों में पुस्तक का क्या कार्य है, इस तरह का भी एक क्वेश्चन आ सकता है। तो ये प्रश्न बनाना बहुत आसान है। देखिए आगे हमने कुछ क्वेश्चन तैयार किए हैं। मानव ने पुस्तक का आरंभ किस लिए किया था, ये एक था। पुस्तक के मानव की किस तरह सहायक है, ये भी लिखा था। पुस्तक से हमें किन की जानकारी मिलती है, ये भी एक सवाल हमने देखा था। और अंतर्राष्ट्रीय विचार क्षेत्र में पुस्तकों का क्या योगदान है, ये भी एक है। देखिए हर सही सवाल को आपको एक एक मार्क मिल सकता है। तो यहाँ अगर आपने देखा तो यहाँ आपको 4 में से 4 गुण, 4 में से 4 अंक दोस्तों मिल सकते हैं। 4 अंक ये जो है ना, ये हाथ में से है। देखिए ये जो 80 मार्क्स का जो आपका पेपर है उसमें से 4 मार्क, या फिर 40 मार्क्स का पेपर है उसमें से 4 मार्क्स। जिन बच्चों का पेपर 40 मार्क्स का है उनको भी ये क्वेश्चन आएगा, और जिनका क्वेश्चन पेपर 80 मार्क्स का है उनको भी ये क्वेश्चन आएगा। तो ये बहुत ही सिंपल क्वेश्चन है और ये हाथ में के मार्क्स है, इन्हें छोड़ना नहीं है मित्रांनो। या हातातले गुण, हातातले मार्क अजिबात सोडू नका। इथं 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळणार आहे। ओके, तर आत्ताच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात। आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 2 गोष्टी आहेत, याच्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्या कशा बघायच्या हे मी तुम्हाला सांगतो। पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे। तर मित्रांनो या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका। आणखी महत्त्वाची गोष्ट, चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके मित्रांनो, आता या सगळ्या नोट्स, हिंदीच्या आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्ही कशा डाउनलोड करू शकताय ते आपण बघूयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 10वीला असाल आणि इयत्ता 10वीच्या सगळ्या विषयांच्या नोट्सच्या PDF तुम्हाला हव्या असतील, 2023ची जी बोर्डाची परीक्षा आहे त्या अनुषंगाने सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट PDF हव्या असेल तर काय करायचं आहे, फक्त एकच टाईप करायचं आहे, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, एवढं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे। बघा, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, हे आपल्याला गुगलवर जाऊन टाईप करायचे। बघा नीट परत लक्षात घ्या, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स एवढं टाईप करून गुगल सर्च करायचं आहे। गुगल सर्च केल्यावरती बघा इथं खाली जर तुम्ही आलात तर इथं बघा तुम्हाला एक आपली creativelearning.co.in ही वेबसाईट दिसेल। यावरती इथं बघा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस यावर क्लिक करू त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल अशा प्रकारे। आणि वेबसाईटवरती आल्यानंतर बघा इथं तुम्हाला मराठीच्या नोट्स दिसतील, मराठीवर क्लिक केल्यावर मराठीच्या नोट्स घ्या, हिंदीवर क्लिक केल्यावर हिंदीच्या नोट्स मिळतील, इंग्रजीवर क्लिक केल्यावर इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही जिथं क्लिक कराल ते तुम्हाला पाहायला मिळेल। तर आता लगेच जा मित्रांनो, आपल्या गुगलवरती जा आणि टाईप करा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, आणि क्लिक केल्यावर तुम्ही त्या PDF फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय सगळ्या। ओके, थँक्यू मित्रांनो।